राज्यात सुरू असलेल्या गॅस तुटवड्यामुळे खासदार संजय राऊतांना राज्य सरकारवर त्यांनी हल्लाबोल केला। राज्यातील जनता सिलेंडरच्या रांगेत उभी आहे। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एक शब्द बोलत नाहीत, कुठे आहेत ते, असा सवाल संजय राऊतांनी केलाय। याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलंय। राज्यात गॅस सिलेंडर पुरवठा सुरळीत सुरू आहे, त्यामुळे फडफड आणि बडबड करणाऱ्यांनी देशाची बदनामी थांबवावी, असं प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीसांनी दिलंय। या कोणत्याही विषयावर देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार, देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री एक शब्द बोलत नाही आहे। लोकांनी काय करायचं? नोटबंदीच्या वेळेला ज्या रांगा लागल्या, जशा रांगा लावून माणसं रांगेत मारली गेली, तेच आता सिलेंडरच्या रांगेमध्ये होईल, अशी भयंकर स्थिती निर्माण झाल्याचं चित्र देशभरात दिसतंय। मोठ्या प्रमाणात जाणीवपूर्वक लोकांमध्ये पॅनिक तयार करण्याचं षडयंत्र हे काँग्रेस पार्टीने केलेलं आहे। वारंवार देशाच्या सरकारने, मंत्रालयाने, सचिवांनी हे सांगितलेलं आहे की घरगुती गॅस कुठेही तुटवडा आपल्याकडे नाही, ऑइल, पेट्रोल, डिझेल कुठेही तुटवडा आपल्याकडे नाही, पाहिजे तेवढं सगळं आपल्याकडे आहे। आपल्या देशामध्ये बडबड आणि फडफड करणारे जे नेते आहेत यांनी देखील हे समजून घेतलं पाहिजे, आपल्या देशाची बदनामी बंद केली पाहिजे।